Dear student, in the last lecture we have seen constellations. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण तारकासमूह जे आहे तर त्या तारकासमूहाची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिली. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पाश्चिमात्य निरीक्षक जे आहे तर त्या पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण गोल जे आहे तर त्या खगोलाचे एकूण 88 भाग त्या ठिकाणी केले आणि प्राचीन पाश्चिमात्य खगोलशास्त्रज्ञ जे आहेत तर त्यांनी 12 सौर राशींचं आणि भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 27 नक्षत्र जे आहेत तर त्या 27 नक्षत्रांची मांडणी त्या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही झोडॅक सायन्स राशी ज्या आहेत तर त्या राशी आपण पाहिल्या. आता 12 राशी ज्या आहेत तर त्या 12 राशीमध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशी आपण त्या ठिकाणी पाहिल्यात. त्याचबरोबर असणारे जे काही नक्षत्र जे आहेत तर ते नक्षत्राच्या बाबतीमध्ये आपण पाहिले की 27 अशा प्रकारची नक्षत्र जे आहेत तर ते नक्षत्र त्या ठिकाणी आपण पाहिली. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की फाइंड आउट युजिंग ए मराठी कॅलेंडर कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द 27 नक्षत्र अँड डिव्हाइड देम इंटू द फॉलोइंग 3 कॅटेगरीज. मराठी दिनदर्शिका जे आहेत कॅलेंडर जे आहेत तर त्याच्यामधून 27 नक्षत्र जे आहेत तर त्या 27 नक्षत्रांची माहिती त्या ठिकाणी गोळा करायला सांगितली आणि त्याचं खालील तक्त्यामध्ये असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितले. पहा की असणारे जे काही मराठी असणारे जे काही नक्षत्र जे आहेत तर त्या मराठी नक्षत्रामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की 27 असणारे जे काही नक्षत्र जे आहेत तर ती 27 नक्षत्र कोणकोणती तर अश्विनी आहे, भारविणी, कृतिका, रोहिणी, त्याच्यानंतर मृग नक्षत्र, आद्रा, त्याच्यानंतर पूर्णवर्षा, पुषा, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्ता, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळा, पूर्वा, त्याच्यानंतर आषाढा, उत्तरा, आशुधा, त्याच्यानंतर श्रावणी, त्याच्यानंतर धनस्थेता, त्याच्यानंतर शात्रका, पूर्वा, भाद्रपदा, उत्तरा, भाद्रपदा, रेवती अशा प्रकारची 27 नक्षत्र त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात असतात. तर त्याच्यापैकी असणारे जे काही मान्सून नक्षत्र जे आहेत म्हणजे पावसाळी नक्षत्र जे आहेत तर त्याच्यामध्ये मार्गशीर्ष, आद्रा, त्याच्यानंतर पुनर्वसू, पुषा, आश्लेषा, मघा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्ता, चित्रा, स्वाती अशा प्रकारची पावसाळी नक्षत्र त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर विंटर नक्षत्र जे आहेत हिवाळी नक्षत्र जे आहेत तर त्याच्यामध्ये विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळा, पूर्वा, त्याच्यानंतर आषाढा, उत्तरा आषाढा आणि श्रावण अशा प्रकारची हिवाळी नक्षत्र आहेत. त्याच्यानंतरचे असणारे जे काही समर नक्षत्र जे आहेत ज्याच्यामध्ये उन्हाळी नक्षत्र जे आहेत तर त्याच्यामध्ये अश्विनी, त्याच्यानंतर भारविणी, कृतिका, रोहिणी, त्याच्यानंतर धनस्थेता, त्याच्यानंतर शतत्रका, पूर्वा भाद्रपदी, उत्तर भाद्रपदी आणि रेवती अशा प्रकारचे असणारे जे काही उन्हाळी नक्षत्र त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर खाली पहा 1 झोडॅक सायन्स इज इक्वल टू डॅश डॅश नक्षत्र म्हणजे एक रास म्हणजे किती नक्षत्र तर एक रास म्हणजे सर्वसाधारणपणे 12 नक्षत्र आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा पहा गेटिंग टू नो सम कॉन्स्टेलेशन ओळख काही तारकासमूहांची. पहा की ड्युरिंग समर नाईट्स वन कॅन सी ए पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ 7 स्टार्स. उन्हाळ्याची रात्र आता उन्हाळा सुरू आहे तर ते उन्हाळ्याच्या रात्री आकाशामध्ये 7 ताऱ्यांची एक विशिष्ट अशा प्रकारची जोडणी आपल्याला त्या ठिकाणी आकाशामध्ये दिसते. वी कॉल देम सप्तर्षी आणि त्यालाच आपण काय म्हणताना दिसतो सप्तर्षी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इन द मंथ ऑफ द फेब्रुवारी धिस कॉन्स्टेलेशन रायजेस अराउंड 8 PM इन द नॉर्थ ईस्ट. हा तारकासमूह जो आहे म्हणजे सप्तर्षी हा जो काही तारकासमूह जो आहे तर तो फेब्रुवारी महिन्यात रात्री 8च्या सुमारास कोणती दिशा सांगितली नॉर्थ ईस्ट
म्हणजे ईशान्य दिशा ज्या आहे तर त्या ईशान्य दिशेला त्या ठिकाणी तो उगवताना त्या ठिकाणी दिसतो. इट इज ऑन द मेरिडियन इन द मंथ ऑफ द एप्रिल अँड इन द मंथ ऑफ द ऑक्टोबर इट सेट्स अराउंड 8 PM. पहा की हा जो काही तारका आपला सप्तर्षी हा जो काय असणारा जो काही तारका समूह जो आहे तर तो तारका समूह मध्यमंडल जो आहे तर त्या मध्यमंडलावर तो एप्रिल महिन्यामध्ये असतो. एप्रिल महिना चालू आहे, रात्रीच्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण त्या ठिकाणी करा. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये तो मध्यमंडळावर असतो, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये रात्री 8च्या सुमारास हा काय करताना दिसतो, मावळताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतो. पहा या ठिकाणी आकृती जी आहे तर ती आकृती तुम्ही त्या ठिकाणी पहा की सर्वसाधारणपणे सप्तर्षी आर ग्रेट बियर. पण या ठिकाणी खालच्या बाजूला त्या ठिकाणी पोल स्टार आहे, म्हणजे ध्रुव तारा जो आहे तर तो ध्रुव तारा आहे. आणि ध्रुव ताऱ्यापासून वर जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारची सप्तर्षी किंवा त्यालाच त्या ठिकाणी ग्रेट बियर म्हणजे 7 तारे जे आहेत तर त्या 7 ताऱ्यांचा समूह आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतो. पुढे काय म्हटलेले, ॲज द नेम सजेस्ट, काय म्हटले, ॲज द नेम सजेस्ट ए ग्रुप ऑफ 7 ब्राईट स्टार्स. नावाप्रमाणेच हा जो काही सप्तर्षी जो आहे तर त्या नावाप्रमाणे त्याच्यामध्ये 7 ठळक तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांनी हा सप्तर्षी जो आहे तर तो सप्तर्षी त्या ठिकाणी बनलेला आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. पुढे इट इज इन द शेप ऑफ द क्वाड्रिलॅटरल विथ ए टेल मेड अप ऑफ द 3 स्टार्स. याचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर त्या ठिकाणी जर केलं तर निरीक्षण केल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी असं लक्षात येताना दिसतो की एक मोठा अशा प्रकारचा चौकोन याच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी एक मोठा अशा प्रकारचा चौकोन त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि हा जो काय असणार तो काही मोठा अशा प्रकारचा चौकोन आणि त्याला काय केलेले 3 ताऱ्यांची शेपटी. तर या ठिकाणी 3 तारे जे आहेत तर त्या 3 ताऱ्यांची शेपटी असल्यामुळं त्याचा असणारा जो काय आकार जो आहे तर तो आकार कशासारखा दिसतोय तर ते पुढे दिलेले पहा, इट दस रिसेंबल लाईक ए काईट अँड कॅन बी इझिली रिकॉग्नाइज. या ठिकाणी चौकोनासारखा आकार, त्याला 3 ताऱ्यांची शेपटी असल्यामुळे त्याचा आकार जो आहे तर तो पतंगासारखा दिसतो. त्याला त्या ठिकाणी काईट जे आहे तर ते काईट त्या ठिकाणी म्हटलेले आणि म्हणून त्याचा आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी पतंगासारखा त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून सहज आपण काय करू शकतो तर त्याला त्या ठिकाणी ओळखू शकतो. इफ वी एक्सटेंड वन साइड ऑफ द क्वाड्रिलॅटरल इट रिचेस द पोल स्टार आर द पोलर्स ॲज शोन इन द फिगर. पहा पुढे काय सांगितलेलं आहे की हा जो असणारा जो काही सप्तर्षी असणारा जो काही तारा जो आहे तर त्याचा असणारा जो काही चौकोन जो आहे तर त्या चौकोनाची असणारी जी काही एक बाजू जी आहे, पहा हा जो चौकोन जो आहे तर त्या चौकोन त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. आणि या चौकोनाची एक बाजू आपण जर खालच्या दिशेने तर ठिकाणी जर वाढवली तर आपल्याला काय होता नसते तर ती ध्रुव तारा जी आहे तर त्या ध्रुव ताऱ्याकडे आपल्याला काय होता नसते तर ती रेषा जी आहे तर ती रेषा त्या ठिकाणी जाताना दिसते. डिफरंट कंट्रीज हॅव डिफरंट नेम फॉर दिस कॉन्स्टिलेशन. इन इंग्लिश इट इज कॉल्ड द ग्रेट बियर. निरनिराळे असणारे जे काही देश जे आहेत तर त्या निरनिराळ्या देशामध्ये निरनिराळ्या नावानं सप्तर्षी जो आहे तर तो सप्तर्षी त्या ठिकाणी ओळखला जातो. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, हा जो सप्तर्षी जो आहे तर त्या सप्तर्षीलाच त्या ठिकाणी ग्रेट बियर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं, द कॉन्स्टिलेशन ऑफ द सप्तर्षी अँड शर्मिष्ठा आर, पुढे काय म्हटलेलं आहे, कॅप्सिओपिया आर युजफुल इन लोकेटिंग द पोल स्टार. ध्रुव तारा जो आहे तर तो लोकेट करायचा आहे, ओळखायचा आहे आणि तो ओळखण्यासाठी सप्तर्षीप्रमाणेच शर्मिष्ठा असणारा जो काही तारा जो आहे तर त्या ताऱ्याचा सुद्धा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. शर्मिष्ठा इज मेड अप ऑफ 5 ब्राईट स्टार which are distributed along the figure of the letter M. की शर्मिष्ठा असणारा जो काही तारका समूह जो आहे
तर तो शर्मिष्ठा तारकासमूह काय झाले सांगितलं आपल्याला 5 ठळक ताऱ्यांचा त्या ठिकाणी बनलेला असून यम या अक्षराच्या मांडणीत हे तारे जे आहेत तर ते तारे काय दिसतात आपल्याला आकाश जे आहे तर त्या आकाशामध्ये त्या ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ पहा या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की हा आपला त्या ठिकाणी पोल स्टार आहे म्हणजे शुक्र तारा. शुक्र ताऱ्याच्या खालीच त्या ठिकाणी आपण जर आलो तर हे जे यम अक्षर जे आहे तर त्या यम अक्षराच्या रूपामध्ये हे असणारा जो काही शर्मिष्ठा किंवा त्यालाच त्या ठिकाणी नाव दिलेले कॅसिपिया अशा प्रकारचा तारा जो आहे तर तो तारा आपल्याला काय आता दिसतो अवकाश जे आहे तर त्या अवकाशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून त्या ठिकाणी येताना दिसतो. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द लाईन जॉइनिंग द थर्ड अँड द फोर्थ स्टार्स इन द शर्मिष्ठा गोज टुवर्ड द पोल स्टार. बघ काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे शर्मिष्ठा हा असणारा जो काही तारा जो आहे तर त्या ताऱ्यामधला काय सांगितलेलं आहे तिसरा आणि चौथा तारा जोडणारी रेषा जर आपण त्या ठिकाणी दुभागली तर हा लंब दुभाजक काय आता नसतो ध्रुव तारा जो आहे तर त्या ध्रुव ताऱ्यापर्यंत त्या ठिकाणी जाताना दिसतो. उदाहरणार्थ पहा याच्यामध्ये कोणकोणते तारे आपल्याला सांगितलेले तर तिसरा आणि चौथा तारा म्हणजे 1, 2, 3 बरोबर. तिसरा आणि कोणता सांगितलं आहे चौथा तारा म्हणजे तिसरा 1, 2, 3 आणि हा चौथा तारा म्हणजे तिसरा आणि चौथा असणारा जो काही तारा जो आहे तर तो तिसरा आणि चौथा तारा काय करायचा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्या. पुन्हा एकदा पहिला तारा दुसरा तारा तिसरा तारा चौथा. तिसरा आणि चौथा काय करायचा आपल्याला त्याचा लंब दुभाजक जर आपण त्या ठिकाणी जर काढला तर हाच पुढे काय होता नसते ध्रुव तारा जो आहे तर त्या ध्रुव ताऱ्यापर्यंत तर त्या ठिकाणी तो जाताना दिसतो. येते पुढे आता पुढे काय दिलेलं आहे त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. द पोल स्टार हॅज सप्तर्षी ऑन वन साईड अँड शर्मिष्ठा ऑन द अदर साईड. पाहत या ठिकाणी ध्रुव तारा जो आहे तर त्या ध्रुव ताऱ्याचा जर आपण जर विचार जर केला तर ध्रुव ताऱ्याच्या वरच्या बाजूला आपल्याला काय दिसून येतं नसते सप्तर्षी दिसून येतं नसतं. तर खालची बाजू जी आहे तर त्या खालच्या बाजूला आपल्याला शर्मिष्ठा हा जो असणारा जो काही तारा जो आहे तर तो तारा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नसतो. ॲज शर्मिष्ठा सेट्स सप्तर्षी रायजेस. पाहत काय सांगितलेले की ज्यावेळी शर्मिष्ठा तारकासमूह मावळू लागतो तर त्याच वेळेला काय होतं नसते सप्तर्षी हा जो काही तारकासमूह जो आहे तर त्याचा असणारा जो काही उदय जो आहे तर तो उदय त्या ठिकाणी होतो. दस वी कॅन ऑलवेज यूज आयदर वन आर अदर्स ॲट द रेफरन्स पॉईंट वॉट एनी गिव्हन नाईट. आणि म्हणून आपल्याला ध्रुव तारा पाहण्यासाठी कुठल्याही दिवशी या दोन्हीपैकी एक असणारा जो काही तारा जो आहे तर त्या तारकासमूहाचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतरचं पुढे तिसरं मृग नक्षत्र आर ओरिन हॅज व्हेरी ब्राईट स्टार. मृग नक्षत्र हा तारकासमूह जो आहे तर तो आकाशामधला फार तेजस्वी अशा प्रकारचा तारा त्या ठिकाणी. ऑन विंटर नाईट दे कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. म्हणजे हे जे काही नक्षत्र जे आहेत मृग नक्षत्र जे आहेत तर ते हिवाळ्याच्या रात्री फार चटकन आपण त्या ठिकाणी आकाशामध्ये ओळखू शकतो. इट हॅज 7 to 8 स्टार्स ऑफ विच 4 आर ॲट द कॉर्नर ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता हा जो काही मृग नक्षत्र जो आहे तर त्याच्यामध्ये 7 ते 8 तारे असतात. त्याच्यापैकी 4 तारे जे आहेत तर ते एका चौकोनाचे 4 बिंदू त्या ठिकाणी असणार. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा आपल्या लक्षात येताना असते की अशा प्रकारचं मृग नक्षत्र जे आहे तर ते मृग नक्षत्र आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले. या ठिकाणी असणारा जो काही चौकोन जो आहे तर त्या चौकोनाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि या चौकोनामध्ये काय दिसतं आपल्याला 4 तारे जे आहेत तर ते 4 तारे काय झालेले तर सर्वसाधारणपणे 4 तारे एका चौकोनाचे 4 बिंदू त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतात. येते म्हणजे अशा पद्धतीचे ते असणारे जे काही रचना ज्या आहेत तर त्या रचनेवरून
तो असणारा जो काही तारा जो आहे तर तो तारा आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. पुढे द लाईन passing through the three middle stars of the constellation when extended meets a very bright star and this is the Vyad or Sirius. म्हणजे ध्रुव तारा जो आहे काय सांगतोय की मृग नक्षत्र जे आहे तर त्या मृग नक्षत्राच्या मधल्या 3 ताऱ्यांपासून एक सरळ रेषा जर आपण त्या ठिकाणी जर काढली तर ती होताना काय होताना असते, ही रेषा एका तेजस्वी ताऱ्याला त्या ठिकाणी येऊन मिळते आणि तो तारा म्हणजेच कोणता तारा सांगितला आपल्याला तर त्या ठिकाणी तर व्याध अशा प्रकारचा तारा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. उदाहरणार्थ पुन्हा त्या ठिकाणी आकृती जी आहे तर ती आकृती त्या ठिकाणी आपण पहा. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे हे जे असणारे जे काही चौकोनाचे असणारे जे काही 3 असणारे जे काही तारे जे आहेत बरोबर, मधले 3 तारे आहेत चौकोनामधले आणि हे जे काही मधले चौकोनामधले असणारे जे काही 3 तारे जे आहेत इथे तर त्या चौकोनामधले 3 तारे आणि या 3 ताऱ्यांपासून एक सरळ अशा प्रकारची असणारी जी काही रेषा जी आहे तर ती रेषा जर आपण त्या ठिकाणी जर काढली या 3 ताऱ्यापासून काय करायची, एक सरळ रेषा खाली आपण त्या ठिकाणी काढली तर व्याध किंवा सायरस हा तारा जो आहे तर तो तारा आपल्याला त्या ठिकाणी मिळताना त्या ठिकाणी दिसून येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पहा की ड्युरिंग द मंथ ऑफ द डिसेंबर मृग नक्षत्र रायजेस ॲट 8 PM ऑन द ईस्टर्न हॉरिझॉन्स. की मृग नक्षत्र डिसेंबर महिन्यामध्ये रात्री 8च्या सुमारास थोडं सांगितलंय पूर्व क्षितिज जे आहेत ईस्टर्न हॉरिझॉन जे आहे तर त्या ईस्टर्न म्हणजे पूर्व क्षितिजावर उगवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना. इट इज ऑन द मेरिडियन ड्युरिंग फेब्रुवारी अँड इन जून इट सेट्स अराउंड 8 PM. हे जे काही मृग नक्षत्र जे आहे तर ते मृग नक्षत्र फेब्रुवारी महिन्यामध्ये मध्यमंडलावर त्या ठिकाणी असतं तर जून महिन्यामध्ये रात्री 8च्या सुमारास हे मृग नक्षत्र जे आहे तर ते काय होतं नसतं आपल्याला मावळलेलं त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग पहा की वृचिका आर वृचिक आर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्कॉर्पिओ इज ए कॉन्स्टिलेशन विथ 10 to 12 स्टार. वृश्चिक हा जो काही तारका समूह जो आहे तर त्या तारका समूहामध्ये 10 ते 12 तारे त्या ठिकाणी असतात. ज्येष्ठा और एंटेरिस इज द ब्राइटेस्ट अमंग देम. आणि याच्यामधला असणारा ज्येष्ठा हा जो काही तारा जो आहे तर तो सर्वात तेजस्वी अशा प्रकारचा तारा त्या ठिकाणी. उदाहरणार्थ पहा की या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की वृश्चिक हा जो काही तारका समूह जो आहे तर याच्यामध्ये 10 ते 12 तारे आहेत आणि याच्यामधला असणारा जो काही सर्वसाधारणपणे ज्येष्ठा पहा हा जो काही ज्येष्ठा तारा जो आहे तर तो कसा सांगितला आपल्याला सर्वात तेजस्वी अशा प्रकारचा तारा जो आहे तर तो तारा आपल्याला त्या ठिकाणी वृश्चिक तारका समूहामधला आढळून येताना दिसतो. धिस कॉन्स्टिलेशन इज बिलो इक्वेटर इन द स्काय ऑफ द साऊथर्न हेमिस्फिअर. पहा की हा जो काही वृश्चिक तारका समूह जो आहे तर तो दक्षिण गोलार्ध जो आहे तर त्या दक्षिण गोलार्धाच्या आकाशामध्ये विषुववृत्त जे आहे ती इक्वेटर जे आहे तर त्या इक्वेटरच्या खाली त्या ठिकाणी असतो. आता नीट लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की ईस्ट असेल वेस्ट असेल त्याच्यानंतर वरचा जर विचार पहा तर आपल्या लक्षात येताना दिसते काय सांगतोय मी की आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते या ठिकाणी ईस्ट दिशा असेल ही वेस्ट असेल त्याच्यानंतर वर नॉर्थ आहे आणि खाली जे आहे तर ती साऊथ आहे. आता याच्यामध्ये काय सांगितले दक्षिण गोलार्ध जे आहे तर त्या दक्षिण गोलार्धाच्या आकाशात हे आपलं इक्वेटर असणार आहे. येते हे जे आहे तर ते काय असणार आहे इक्वेटर असणार आहे. म्हणजे दक्षिण गोलार्धाचं जे काय आकाश जे आहे तर त्या आकाशामध्ये विषुववृत्ताच्या खाली
आपल्याला त्या ठिकाणी हा वृश्चिक तारकासमूह जो आहे तर तो वृश्चिक तारकासमूह त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. इन द थर्ड वीक ऑफ द एप्रिल इट कॅन बी सीन इन द ईस्टर्न काय ए फ्यू आवर्स आफ्टर सनसेट. की एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशामध्ये हा तारकासमूह आपल्याला पाहता येतो. एप्रिल महिना नेमका चालू आहे, तर त्या एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सूर्यास्तानंतर काय करायचं आहे, काही तासांनी हा पूर्व आकाशामध्ये तारकासमूह जो आहे तर तो तारकासमूह आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतो. तो तुम्ही त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. आता काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत. व्हाय इज द पोल स्टार इम्पॉर्टंट फॉर स्काय वॉचिंग. काय सांगितलेले की आकाश निरीक्षणामध्ये ध्रुव तारा का त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. काय पाहतो आपण की व्हाय इज द पोल स्टार इम्पॉर्टंट फॉर द स्काय वॉच. आकाश निरीक्षणामध्ये ध्रुव तारा का महत्त्वाचा आहे. पहा की सिन्स पोल स्टार ऑक्युपाइज ए पोझिशन ऑन द अर्थ ॲक्सिस पासिंग थ्रू द नॉर्थ पोल. आपण त्या ठिकाणी पाहिलं की हा जो काही ध्रुव तारा जो आहे तर तो ध्रुव तारा कुठे आपल्याला आढळून येताना दिसतो, तर या ठिकाणी असणारे जे काही अर्थ ॲक्सिस ज्या ठिकाणावरून पास होतो तर त्या ठिकाणी म्हणजेच नॉर्थ पोल जो आहे तर त्या नॉर्थ पोलला त्याची असणारी काही पोझिशन जी आहे तर ती पोझिशन त्या ठिकाणी असते. देअरफोर इट ऑलवेज पॉइंट्स द नॉर्थ इन द स्काय मॅप. आणि म्हणून हा जो काही ध्रुव तारा जो आहे तर तो ध्रुव तारा आकाशाचा असणारा जो काही स्काय मॅप जो आहे तर त्याच्यामध्ये नेहमी त्या ठिकाणी नॉर्थ पॉईंट जो आहे तर तो नॉर्थ पॉईंट त्या ठिकाणी दाखवतो. द पोझिशन ऑफ द पोल स्टार कॅन ऑल्सो बी इंडिकेटेड बाय द कॉन्स्टेलेशन ऑफ द सप्तमर्षी. त्याच्यानंतर हा जो काही ध्रुव तारा जो आहे तर तो ध्रुव ताऱ्याची स्थिती काय करू शकतो आपण, सप्तर्षी जे आहे तर त्या सप्तर्षीच्या साहाय्याने सुद्धा त्या ठिकाणी दाखवू शकतो. द ग्रेट बिअर ऑन वन साईड अँड सप्तर्षी ऑन द अदर साईड. आपल्या लक्षात येतं नसते की ध्रुव तारा जो आहे तर त्याच्या बाजूला त्या ठिकाणी एका बाजूला सप्तर्षी असणार आहे, दुसऱ्या बाजूला काय असणार आहे तर त्या ठिकाणी शर्मिष्ठा त्या ठिकाणी तारा त्या ठिकाणी असणार आहे. दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे की व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द पोल स्टार अँड द कॉन्स्टेलेशन सप्तर्षी अँड शर्मिष्ठा. म्हणजे सप्तर्षी आणि शर्मिष्ठा तारका समूह आणि ध्रुव तारा यांच्यामध्ये काय संबंध आहे ते आत्ताच आपण त्या ठिकाणी पाहिलं. द कॉन्स्टेलेशन दॅट इज द ग्रेट बिअर, दॅट इज सप्तर्षी अँड कॅशियोपिया दॅट इज शर्मिष्ठा आर युजफुल इन लोकेटिंग द पोल स्टार. आपल्या लक्षात येतं नसते की सप्तर्षी तारा असेल किंवा सर्वसाधारणपणे शर्मिष्ठा तारा असेल, याच्यावरून आकाशामध्ये आपण ध्रुव तारा जो आहे तर तो ध्रुव तारा त्या ठिकाणी शोधू शकतो. आपल्या लक्षात येतं नसते की सप्तर्षी इज मेडअप ऑफ 5 ब्राईट स्टार्स विच आर डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द फिगर ऑफ द लेटर एम. आपल्याला माहिती आहे की सप्तर्षी शर्मिष्ठा असणारा जो काही तारा जो आहे तर त्याच्यामध्ये 5 अशा प्रकारचे तेजस्वी तारे त्या ठिकाणी असतात आणि त्यांचा असताना जो काही आकार जो आहे तर तो आकार इंग्रजी यम अक्षराप्रमाणे त्या ठिकाणी असतो. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द लाईन जॉईनिंग द थर्ड अँड द फोर्थ स्टार्स इन शर्मिष्ठा गोज टुवर्ड द पोल स्टार. हा जो काही शर्मिष्ठा जो आहे तर त्या शर्मिष्ठामधला असणारा जो काही थर्ड, तिसरा आणि चौथा तारा जो आहे तर तो जर आपण त्याचा दुभाजक जर काढला तर तो दुभाजक काढल्यानंतर ज्या ठिकाणी जातो तर तो बरोबर त्या ठिकाणी ध्रुव तारा त्या ठिकाणी असतो. द ग्रेट बिअर इज द ग्रुप ऑफ द 7 ब्राईट स्टार. तर याच्या उलट आपल्या लक्षात येत नसतं की सप्तर्षी जे आहे तर त्या सप्तर्षीमध्ये 7 त्या ठिकाणी तेजस्वी तारे त्या ठिकाणी असतात. इट इज द शेप ऑफ द क्वाड्रिलॅटरल विथ द टेल मेडअप ऑफ द 3 स्टार. हा जो काही सप्तर्षी जो आहे तर त्या सप्तर्षीचा असताना जो काही आकार जो आहे तर तो चौकोनाकृती असतो. त्याची जी काही शेपटी जी आहे त्या शेपटीमध्ये त्या ठिकाणी 3 ताऱ्या त्या ठिकाणी असतात. इट रिसेंबल्स द काईट अँड कॅन बी इझिली रिकग्नाइज. त्याचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार कसा असतो, पतंगासारखा त्या ठिकाणी असतो आणि म्हणून सहजगत्या आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो. इफ वी एक्सटेंडेड वन साईड ऑफ द क्वाड्रिलॅटरल इट रिचेस द पोल स्टार. पुन्हा त्या ठिकाणी तो असणारा जो काही चौकोन जो आहे तर त्या चौकोनाची एक बाजू आपण काही केली वाढवली तर पुन्हा काय होताना दिसतो तर तो त्या ठिकाणी सप्तर्षी जो आहे तर तो सप्तर्षीपर्यंत त्या ठिकाणी जाताना दिसतो.
एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.